आज मी बाहेर जायचं ठरवलं होतं. वेट, आज मी एकटीने बाहेर जायचं ठरवलं होतं. सगळ्यात पहिल्यांदा मी बस पकडली. कुठे जायचे माहीत होतं, पण कसं जायचे माहीत नव्हतं. 2 वर्ष मी कोल्हापूरमध्ये राहिले होते, पण असं एकटी कधीच बाहेर गेले नव्हते. इतर कामांसाठी गेले होते बाहेर, पण असं फिरायला मी पहिल्यांदाच चालले होते. मला रंकाळ्याला जायचं होतं. मग मी छत्रपती शिवाजी चौकात उतरले. तिथे एका काकांना विचारले की रंकाळ्याला कसं जायचं. त्यांनी सांगितल्यानुसार मी बस पकडली आणि रंकाळ्याला जायला निघाले. कोल्हापूरमध्ये बसचा 40 रुपयाचा पास काढून तुम्ही दिवसभर कुठे पण फिरू शकता आणि तुमचे पैसे पण वाचतात. आणि फायनली रंकाळ्यावरती पोहोचले. रंकाळ्यावरती आले म्हणल्यावरती फोटो आणि व्हिडिओज तर काढलेच पाहिजेत ना. आणि वातावरण पण खूप शांत होतं, त्यामुळे थोडेसे फोटो आणि व्हिडिओ काढले आणि ते थोडा वेळ टाइम स्पेंड केला. तिथे मी एका मुलगीला भेटले आणि तिचं पण नाव ऋतुजा होतं. तिने मला फोटो आणि व्हिडिओ काढायला करायची होती. मग मी डीमार्टला गेले होते. शॉपिंग करून बाहेर आल्यावरती मला हे पॉपकॉर्न दिसले. माझ्यासाठी मी थोडे पॉपकॉर्न घेतले. शॉपिंग करून मला थोडी भूक लागली होती. मग मी पाणीपुरी खाल्ली. रंकाळा तलावाजवळचं एक उद्यान पण आहे आणि माझ्याकडे टाइम पण होता, त्यामुळे मी थोडा वेळ तिथे जाऊन बसायचं ठरवलं. माघारी जात असताना एक काका कॉर्न आणि शेंगदाणे घेऊन बसले होते. ते बघून मला ते खायची इच्छा झाली. मग मी माझ्यासाठी थोडेसे कॉर्न घेतले. तलावाचा सुंदर व्ह्यू एन्जॉय करत मी ते खाल्ले. हा दिवस खूप छान होता. ओके, बाय गाईज, सी यू इन द नेक्स्ट वन.